रमण हरि नारायण। अरे बिग फॅन चाललाय निवांत। तर चला आपण पुढे जाऊया। तर बरीच इथे दुकानं लागलेली आहेत, मंचुरियनची सुद्धा दुकानं आहेत, आईस्क्रीमची सुद्धा दुकानं इथे लागलेली आहेत। मंडळी ना तुम्ही गर्दी पाहताय ती म्हणजे ही आहे आवळेगावच्या जत्रेमधली आणि खूप सुंदर अशी जत्रा भरलेली आहे श्रीदेव नारायण मंदिरामध्ये। नमस्कार मंडळी, निश्चित करतो माझ्या युट्यूब चॅनल चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आता सर्वांनाच माहिती आहे दिवाळी वगैरे झाली की आपल्या कोकणामध्ये जत्रेचा सीझन चालू होतो आणि आज आहे 2 नोव्हेंबर 2025 आणि अशाच एका आपण जत्रेला भेट देणार आहोत। ती म्हणजे सिंधुदुर्गातली पहिली जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली आवळेगावची जत्रा, म्हणजे श्रीदेव नारायण मंदिरची जत्रा। तर आता आपण जाऊया थेट आवळेगावमध्ये आणि आवळेगावमध्ये ही जत्रा कशा प्रकारे पार पडते ते पाहायच्या व्हिडिओमध्ये। तर ह्या जत्रेमध्ये जर तुम्ही येत असाल ना तर कुडावरून अवघ्या 16 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं। तर आता आपण जाऊया थेट आवळेगावमध्ये ही जत्रा कशा प्रकारे भरली ते पाहायच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे श्रीदेव नारायण मंदिर आवळेगाव या ठिकाणी। तर आता आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर ही जत्रा कशा प्रकारे आहे ते पाहूया, चला। ना आता आपण आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात। थोड्याच वेळात इथे पालखीला आता सुरुवात होणार आहे।
शारदा वक्षे विभासौ सुखमिदं चैतो हरौ सुरवदां वस्यैवान्यगुणानु वर्णनवली शान्त सवे शान्तये नित्यं सोदरपूर्तये कुण्डलीकवर्धे पालखी आहे. गोपति गोपति गणपति गोवर्धनो गोवर्धनो गंगा गौर्यो गणपति च देवता गंधर्व गोप गोकुलगणा लक्ष्मीपतेर्मङ्गलं पुण्यं मंडई ना देवळाच्या बाजूला ना इथे फुलवाली वगैरे दुकानं लागलेली आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. फुटींची दुकानं सुद्धा आहेत आणि त्यानंतर ना इथे भरपूर इथे गर्दी जमलेली आहे ह्या जत्रेला. तर चला आता आपण पुढे जाऊया.
आपण ना आपल्याबरोबर उजव्या साईडने आपण चाललेलो आहोत आणि उजव्या साईडला ना इथे आळवे बंधू कुडाळ यांचं इथे खाज्यांचं दुकान आहे. त्यानंतर लहान मुलांना जे खेळणी लागतात ना त्यांची दुकानं इथे लागलेली आहेत. त्यानंतर आता आपण पुढे पुढे जाऊया आणि पाहूया कुठची जी दुकानं लागलेली आहेत ती.
आणि बघा ते प्रामुख्याने जर पाहायला गेलात ना तुम्ही तर जत्रेमध्ये ना खाज्यांची दुकानं, त्यानंतर मंचुरियनची दुकानं, त्यानंतर इथे मक्यांची दुकानं वगैरे आणि बहुतांश वेळा इथे लागलेली असतात. मंडळी ना तुम्ही गर्दी पाहताय ती म्हणजे ही आहे आवळेगावच्या जत्रेमधली आणि खूप सुंदर अशी जत्रा भरलेली आहे श्रीदेव नारायण मंदिरामध्ये. तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे जम्पिंग जपांग जे आहे ना ते आहे, म्हणजे बाउन्सिंगवालं ते इथे आहे, इथे सुद्धा आहे हे बघा. आणि आपण आलेलो आहोत ते म्हणजे मंदिराच्या पाठीमागे. मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे हे बघा, वॉर्म लाईट कलरमध्ये. त्यानंतर इथे हिरवा कलर आहे, इथे गुलाबी कलर आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा इथे सुद्धा इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बाउन्सिंग आहे. आणि चला आता आपण पुढे जाऊया. इथला सुद्धा इथे मिठाईंची दुकानं म्हणजे खाजांची दुकानं इथे लागलेली आहेत हे बघा. नमस्कार काका. नाही नाही, थँक्यू सो मच. जत्रेमध्ये पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला हो नक्की नक्की. चला आता आपण पुढे जाऊया. अरे बिग फॅन चाललाय निवांत. तर चला आपण पुढे जाऊया. तर बरीच इथे दुकानं लागलेली आहेत. मंचुरियनची सुद्धा दुकानं आहेत, आईस्क्रीमची सुद्धा दुकानं इथे लागलेली आहेत. त्यानंतर इथे लहान मुलांना खेळण्याची जी लागणारी साहित्य आहेत ना, खेळणी जी लागतात ती सुद्धा दुकानं इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. ही बघा ह्या साईडला आहेत. आणि त्यानंतर आता आपण पुन्हा आलोय ते म्हणजे मंदिराकडे. आता आपण मंदिराच्या वरच्या परिसरामध्ये आहोत आणि हे बघा टेरेसवरून ना इथे आजच्या जत्रेचं इथे सुंदर असं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. हे बघा मंदिराला सुंदर अशी लाइटिंग सुद्धा केलेली आहे आणि विविध प्रकारची दुकानं सुद्धा आहेत. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा दुकानं आहेत आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा आता आपण आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ना इथे जी ना इथे नाटक कंपनी आहे ना ती इथे रंगण्यासाठी इथे सज्ज झालेली आहे. खानोलकरांचं इथे दशावतार नाट्य मंडळ आहे आजच्या दिवशी जत्रेला. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया पहिल्यांदा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेऊया. तर हे आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं. तर नमस्कार मंडळी, आज तुम्ही पाहिले ते म्हणजे सिंधुदुर्गातली पहिली जत्रा म्हणजेच आवळेगावची जत्रा श्रीदेव नारायण मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव तो कशा प्रकारे पार पडला. तो मंदिराला केलेली विद्युत रोषणाई खूप सुंदर होती. त्यानंतर गर्दी सुद्धा भरपूर होती आणि विविध प्रकारची दुकाने सुद्धा लागलेली या जत्रेला. तर हा होता छोटासा व्हिडिओ आवळेगावच्या जत्रेचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनलला हर्षद चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचा टेक केअर, बाय बाय, काळजी.